Hello everyone. From this video we are going to solve the worksheet of the science, and in this video we are going to start the worksheet of lesson number 1, the world of the living. So for that here is the format of the worksheet. हा तुमच्या वर्कशीटचा फॉर्मॅट आहे. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू राईट डाऊन युअर नेम हिअर. तुमचं नेम राईट करायचं आहे. आफ्टर दॅट तुमचा क्लास राईट करायचा आहे. देन यू हॅव टू राईट डाऊन द डेट लिहायची आहे. आणि हिअर टीचर सिग्नेचर जे टीचर करतील. तर बघा फर्स्ट वर्कशीट आहे. क्वेश्चन नंबर ए, फाइंड अँड सर्कल दिस 5 प्लेसेस फाउंड इन द नेबरहूड. आता खाली एक तुम्हाला ग्रीड दिलेली आहे आणि त्या ग्रीडमध्ये खाली काही नावं दिलेली आहेत. ते नेम्स तुम्हाला याच्यामध्ये फाइंड आउट करायचे आहे जे आपल्या नेबरहूडमध्ये असतात, म्हणजे आपल्या शेजारी असतात. जसं प्लॅन्ट्स आहे, पार्क आहे, डस्टबिन, बँक आणि हॉस्पिटल. हे सर्व वर्ड आपण फर्स्ट लेसनमध्येही पाहिले होते आणि आपल्या सराउंडिंगमध्ये पण आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या ग्रीडमध्ये हे वर्ड शोधायचे आहे आणि त्याला सर्कल करायचं आहे किंवा बॉक्स करायचं आहे. सर्वात आधी आपण वर्ड्स पाहूया. एक्झाम्पलसाठी प्लॅन्ट्स दिलेले आहेत, बरोबर आहे इथे. तर या लास्ट रो मध्ये आपल्याला प्लॅन्ट्स हा वर्ड दिसत आहे, PLANTS. तर आता आपल्याला याला काय करायचं आहे, बॉक्समध्ये किंवा सर्कलमध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे जे रिमेनिंग वर्ड आहे ते तुम्हाला या ग्रीडमध्ये फाइंड आउट करायचे आहे आणि त्याला सर्कल किंवा बॉक्स करायचं आहे. ओके. नाउ क्वेश्चन नंबर बी, ड्रॉ और पेस्ट पिक्चर्स ऑफ एनी 3 एनिमल्स यू फाइंड इन युअर नेबरहूड, ऑल्सो राईट देअर नेम्स. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला 3 बॉक्स दिलेले आहे आणि या 3 बॉक्समध्ये तुम्हाला कोणत्याही 3 ॲनिमलचे काय करायचे आहे, पिक्चर्स ड्रॉ करायचे आहे किंवा ते पिक्चर्स तुम्हाला काय करायचे आहे, पेस्ट करायचे आहे जे तुमच्या नेबरहूडमध्ये आहे. जसं डॉग आहे, कॅट आहे, काऊ, बफेलो, डॉंकी. अशा प्रकारचे कोणतेही 3 ॲनिमल एकतर तुम्ही ड्रॉ करा किंवा मग याच्यामध्ये काय करायचं आहे, पेस्ट करायचे आहे कट करून, आणि त्याच्या खाली त्याचं नेम जे आहे ते तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. सो दिस इज युअर वर्कशीट. अशा प्रकारची तुमची वर्कशीट आहे आणि ती तुम्हाला घरी सॉल्व करायची आहे. ओके देन बाय.